सेल्फमध्ये बिल्डरचा प्रकल्प पूर्ण झाला नाही तर काय आहे? आता सिंपल आहे, डेव्हलपरनी जर अर्निनीट ठेवला प्रकल्प, तुम्हाला काय ऑप्शन आहेत? पहिले कोर्टात जायला पाहिजे, त्याला काढायला पाहिजे, मग तो त्याच्यावर तारीख पे तारीख आणि तुमचं भाडं पण द्यायचं आहे आणि कोर्टाचे खर्च पण करायचे आहे. पॉसिबल आहे का? जर डेव्हलपर सुद्धा झाला की मी तुमको 800 देता हूँ आणि वेकेट कॅन सांगतो मेरे को 500 ही जमता है, मग काय करणार तुम्ही? देताना सांगितलं मी 800 दे रहा हूँ, 600 दे रहा हूँ, 700 दे रहा हूँ आणि वेकेट केलं, तुम्हाला खाली केलं, तुम्ही राजे होतात, बाहेर काढलं, राजे गेले आणि सांगितलं की मेरे को इतना ही परवडता है, 500 ही दे सकूंगा, तुम्ही काय कराल? काय आहे इलाज ॲक्सेप्ट करण्याशिवाय? पण सेल्फमध्ये तसं होणार का? कॅल्क्युलेटेड असतात, अजिबात होणार नाही. आणि समजा त्याचं ढेर गेलं की तुम्हाला पहिला त्याला काढायला पाहिजे, मग तुम्हाला दुसरा डेव्हलपर नेमायला पाहिजे आणि मग तुम्हाला पूर्ण करायला लागतात. आणि पहिला डेव्हलपर त्रास देणार तो वेगळा, त्याचे पैसे द्यायला लागतात हा सगळे. त्यांनी जो खर्च केला आहे तो तुम्हाला परतफेड करायला लागतं. असं नाही की त्याला काढलं म्हणजे झालं, त्याचा खर्च रिपे करायला लागतो, पण तो नंतर करायला लागतो. इकडे तुम्हाला नवीन नेमणूक करायला परवानगी मिळते, पण ती आर्बिट्रेशनची केस चालू राहते. आणि इकडे जेव्हा सेल्फमध्ये समजा उद्या युद्ध होणार आहे, चायनाचं युद्ध, की समजा इकॉनॉमिक क्रायसिस होणार आहे किंवा काहीतरी मोठी अडचण होणार आहे, तुम्ही डेव्हलपरकडे द्या किंवा सेल्फ करा, होणार तर होतंच. आर्थिक काहीतरी लॉस होणार होता किंवा कोविड होणार तर होतंच. जे डेव्हलपरांकडे गेले होते त्यांना भाडं नाही मिळाले, पण सेल्फवाल्यांना भाडं मिळालं, कारण आपण आहोत. आपणालाच भाडं कसं थांबवणार? आपण सगळ्यांना भाडं दिलं आणि तो खर्चामध्ये आपण पेलवलं सेल्फमध्ये, इकडे नाही पेलवलं. उद्या समजा विक्री नाही झाली, आपण कॅल्क्युलेट कशाने केलं आहे? 16, 17, 18ने कॅल्क्युलेट केलं आहे, बाजारभावाने नाही केलं आहे. तर बाजारभाव 22चा 20, 20चा 18 तरी आपण सेफ आहोत. उद्या 18पेक्षाही कमी झाला, आपण बोलू आम्हाला कॉर्पस जाऊ दे, पण माझं घर पाहिजे. आणि त्यातून पण वाटलं मी 1000 रुपये कॉन्ट्रीब्यूट करून उद्या कंप्लीट करेन,